राधे राधे सगळ्यांना. ज्यांच्या कोणाचे मुलांचे किंवा मुलींचे लग्न होणार आहेत त्यांना प्रथमतः खूप खूप शुभेच्छा. लग्न म्हटलं की खूप साऱ्या गोष्टींची काळजी असते, पण काळजी करण्यापेक्षा सर्व व्यवस्थित होईल याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी जर का तुम्ही सर्व कामं केलीत तर सर्वच डेफिनेटली व्यवस्थित होणार. जसं मी काल होणाऱ्या नवऱ्या मुलासाठी आणि नवरी मुलीसाठी व्हिडिओ अपलोड केला होता, तसाच हा आजचा व्हिडिओ आहे होणाऱ्या सासू सासऱ्यांसाठी. कारण जिथे होणाऱ्या नवरदेव नवरीसाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग जरुरी आहे, तशीच प्री मॅरेज काउन्सिलिंग ही होणाऱ्या सासू सासऱ्यांसाठी पण जरुरी आहे. प्री मॅरेज काउन्सिलिंग हा कन्सेप्ट आपल्या देशासाठी जरी नवीन असला तरी पण बाहेरच्या देशात प्री मॅरेज काउन्सिलिंग हा खूप कॉमन विषय आहे आणि आपल्या देशातही त्याची भरपूर आवश्यकता आहे. कारण माझ्याकडे भरपूर असे क्लायंट्स असतात की जे लग्नाला घाबरतात, जसं मी कालच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं. आणि ते कशामुळे की ते आपल्या आजूबाजूचे जे उदाहरणं बघतात त्याच्यामुळे त्यांना ती भीती वाटते. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी स्पेशली सासू सासऱ्यांसाठी बनवते आहे, होणाऱ्या सासू सासऱ्यांसाठी बनवते आहे. कारण मला असं वाटतं की त्यांनासुद्धा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी पण ते नातं नवीनच आहे. आजपर्यंत ते पॅरेंट्स होते, पण आता ते इनलॉज होणार आहेत, आता ते सासू सासरे होणार आहेत, तर त्यांना पण कुठे ना कुठे मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मी वयाने तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, मी मार्गदर्शन करायला काही खूप मोठी आहे असं नाही म्हणणार मी. पण मला माझ्या लाईफमध्ये जे एक्सपिरियन्स आलेले आहेत किंवा माझ्या क्लायंट्सनी त्यांचे जे एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर केलेले आहेत त्याच्यावरून मी तुम्हाला काही सजेशन्स देईल. त्या सजेशन्समुळे जर का तुम्हाला वाईट वाटलं किंवा जर का ते ऐकून तुम्हाला असं वाटलं की अंकिता असं कसं बोलू शकते कोणाहीबद्दल किंवा काही, तर मी त्यांना ऑलरेडी माफी मागते. पहिलेच मी त्यांची माफी मागते. सो प्लीज मला माफ करा जर का माझ्या शब्दांमुळे तुम्ही हर्ट झालात तर. आणि जर का तुम्हाला हे सजेशन योग्य वाटले तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. तुमच्या होणाऱ्या जावयाला किंवा सुनेला तुम्ही त्या गोष्टींमुळे इम्प्रेसही करू शकता. तुमचं त्याच्यामुळे रिलेशन स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या लाईफमध्ये आनंदी वातावरण येईल. कारण काय आहे ना की जेव्हा सून येणार असते किंवा मुलीचं लग्न होतं त्यावेळेस एका अलग प्रकारच्या टेन्शनमधून पॅरेंट्स जातात. आणि माझ्या मार्गदर्शनामुळे, माझ्या सजेशन्समुळे जर का तुमच्या लाईफमध्ये एका मिनटासाठी जरी आनंद झाला तर तीच माझ्यासाठी खूप मोठी ब्लेसिंग्ज आहे. मला तुमच्यासोबत खूप सारे पॉईंट्स शेअर करायचे आहेत. सो एकच व्हिडिओ मोठा बनवण्यापेक्षा मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये अपलोड करणार आहे. आज फर्स्ट पार्ट होईल आणि उद्या सेकंड पार्ट येईल. सो आताही तुम्ही माझा चॅनल जर का सबस्क्राईब नसेल केलेला तर लगेचच सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासमोर अजून खूप इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत आता फ्युचरमध्ये. सो लेट्स बिगिन की इनलॉजनी कुठल्या कुठल्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. फर्स्ट, तुमच्याकडे जी येणारी सून आहे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये येणारा जो जावई आहे तो नवीन असणार आहे. सो काहीतरी त्याच्यासोबत एक स्पेशल बॉन्ड क्रिएट करा. कारण काय आहे ना की जर का सून येणार आहे तर ती सून जी आहे तिचं जे एज्युकेशन झालेलं आहे किंवा तिच्यावर जे संस्कार झालेले आहे 20 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष, ते एका डिफरंट फॅमिलीमध्ये झालेले आहेत. सो ती डिफरंट फॅमिलीमध्ये कसं वातावरण होतं हे तुम्हाला माहिती नाही आहे. जसं तिच्या घरचं वातावरण होतं तसेच तिच्यावर संस्कार झाले असतील, तसंच तिचा बिहेवियर पण झालं असेल. सो थोडंसं तिला पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलेलं आहे की सासूची किंवा सासरच्यांची अशी अपेक्षा असते की सुनेनी आल्याबरोबर जसं आपल्या फॅमिलीमध्ये चालू आहे त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्यात. नाही, तिला पण त्या फॅमिलीमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ द्या. तो काळ किती वेळचा असेल, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, यापेक्षा जास्त तर नसेल ना. काही काळानंतरच पुढच्या 6 महिन्यातच ती तुमच्या फॅमिलीला आपली फॅमिली म्हणेल. पण त्यासाठी तुम्हाला पण त्या येणाऱ्या सुनेसोबत किंवा जो जावई आहे त्याच्यासोबत काहीतरी एक चांगला बॉन्ड तयार करावा लागेल ना. सो ट्राय टू मेक दॅट टाईप ऑफ बॉन्ड. त्या व्यक्तीसोबत तसा बॉन्ड निर्माण करण्याचा प्रयत्न करा. सेकंड, त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर नका करू, त्यांच्या लाईफमध्ये ढवळाढवळ नका करू.
जसं एज्युकेशन झाल्यानंतर आपण मुलाला किंवा मुलीला हे सजेशन नाही देत की तू हाच जॉब कर की तोच जॉब कर. त्यांना त्यांच्या फील्डमधलं माहिती असतं आणि त्या प्रकारे ते जॉब सर्च करतात. तसंच लग्न झाल्यानंतर जर का तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये इंटरफिअर केलं तर त्यांना हे नाही कळणार की त्यांचं रिलेशनशिप कसं डेव्हलप करायचं. सो त्यांचं रिलेशनशिप डेव्हलप व्हावं यासाठी त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर नका करू. आणि जर का तुम्ही करत असाल तर त्या लोकांच्यामध्ये जो बॉन्ड क्रिएट व्हायला हवा तसा बॉन्ड क्रिएट नाही होणार. म्हणून इंटरफेअर नका करू. हां, मी असं नाही म्हणणार की प्रत्येक वेळी इंटरफेअर नका करू. ज्या वेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस इंटरफेअर करा. मी हे पण तुम्हाला सजेशन देईल. थर्ड पॉईंट, तुमच्या सुनेला हे नका सांगू की हेच कपडे घाल किंवा टिकलीच लाव किंवा बांगड्याच घाल किंवा घरात कंटिन्युअस साडीच घाल. कारण प्रत्येकाला कळतं की कुठे कुठल्या प्रकारचे कपडे घालायला हवे आणि ती व्यक्ती कुठल्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल आहे हे फक्त तिलाच माहिती असतं. आणि ती जर का नवीन आहे तुमच्या घरात तर तुमच्या घरात तिला कसं कम्फर्टेबल करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. तिला फोर्स नका करू की साडीच घाल, कारण साडीमध्ये काम करणं हे खूप अवघड असतं. मी स्वतः माझ्याकडे जर का कुठली पूजा आहे किंवा आता माझ्याकडे गौरी बसते तर गौरीच्या वेळेस मी दिवसभर साडी घालते. पण जर का बाकी पूजा आहेत तर मी बाकीचे कामं ड्रेसवर करते आणि मग ज्या वेळेस पूजा आहे त्यावेळेस मी साडी घालते. सो प्रत्येकाला कळतं कुठे कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत. म्हणून फक्त गाईड करा, फोर्स नका करू. फोर्थ पॉईंट, डोंट चेंज जस्ट बिकॉज पीपल आर सेईंग. म्हणजे तुमच्या घरी सून येण्याआधी लोक तुम्हाला असे सजेशन्स देतात की बघ बरं, सून आल्यानंतर तू कामं नको करू बरं, नाही तर तुलाच कामं करावे लागतील, सून आराम करेल, किंवा तू झाडझूड नको करू, तू भांडे नको घासू, किंवा अजून काही, कपडे नको वाळत घालू, कपडे घडी नको करू. हे सगळे सजेशन्स लोक देतात. पण मी तुम्हाला हे सजेशन देईल की जे तुम्ही रेग्युलर रुटीनमध्ये तुमचे कामं करत आहात ते तुम्ही कामं करा. कारण जर का तुम्ही ते कामं नाही केलं ना तर तुम्हाला हेल्थ इश्यूज क्रिएट होणार. आणि माझ्याकडे असे एक्झाम्पल आहेत म्हणून मी तुम्हाला हे सजेशन देते आहे की तुम्ही जे कामं करू शकता ते तुम्ही कामं करा. या पार्टमध्ये इतकंच. बाकी अजून आपण बघूया नेक्स्ट पार्टमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा. राधे राधे.